नमस्कार, मी आहे दीपाली. माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर रेडीमेड पेपर पॅटर्नचा गळा असो किंवा तुम्ही शिलाई केलेला ब्लाऊज, पूर्ण तयार झालेला ब्लाऊजचा गळा असो किंवा कटिंग करताना, अन्यथा तुम्ही ज्यावेळेस शिलाई करत असाल त्यावेळेस असा कोणताही गळा असेल तर लहान झाला असेल तुमच्याकडून तर तो मोठा कसा करायचा, त्यामध्ये कुठं कसं मार्किंग वाढवायचं असतं, अशा 5 भन्नाट आयडिया तुम्हाला या व्हिडिओमधून शिकायला भेटणार आहेत. तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि शिकून घ्या की जेणेकरून तुम्हाला जेव्हा केव्हा गळा मोठा करण्याची वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला तो मोठा करता आला पाहिजे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. तर हा पेपर पॅटर्न आहे ब्लाऊज पीसवरती. मी तुम्हाला टाकून दाखवते. ब्लाऊज पीसवरती टाकून दाखवते की तुम्ही गळा कसा आखता. तर जेवढा गळा आलेला आहे रेडीमेड पेपर पॅटर्न तुम्ही जेव्हा घेता तेव्हा अशा प्रकारे आखून घेता. बघा, जर हा गळा तुम्हाला कमी जास्त करायचा असेल, की वरती घ्यायचा असेल किंवा खाली घ्यायचा असेल, तर त्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करावं लागतात. तर 1 इंच गळा वरती घ्यायचा म्हटलं तर जमून जातं. बघा, 1 इंचावरती तुम्ही अशाच प्रकारे गळ्याचा सेप देऊ शकता. ठीक आहे. हा गळा कमी करून झाला तर गळा वाढवायचा म्हटलं तर मेन पासून खाली बघा 1 इंचावरती मार्किंग केलं तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, गळा वाढवू शकता. परंतु याच्यापेक्षा जास्त गळा तुम्हाला हे पहा कशा प्रकारचा शेप द्यायचा असेल तरी तुम्ही शेप देऊ शकता. अन्यथा बदामी असो, कुऱ्हाडी असो, कोणताही शेप असो तुम्ही वाढवू शकता. 1 इंचापर्यंत कमी किंवा जास्त करू शकता. पण त्यांच्यापेक्षा 1 इंच जास्त करायचं म्हटलं तर तुम्हाला नाही वाढवता येणार, नाही कमी करता येणार, कमी नाही करता येणार. ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त 1 इंचापुरतं म्हणजे जेवढं मी ड्रॉ करून दाखवलेलं आहे एवढंच मार्किंग तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. याच्यापेक्षा कमी किंवा जास्त तुम्हाला करता येणार नाही. असं का? तर पहा, असं का? तर इथून बघा, तुम्हाला जर गळा कमी करायचा असेल तर शोल्डर वाढणार आहे, गळा रुंदी वाढणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून तुम्ही फक्त रेडीमेड पेपर पॅटर्नचा कमी जास्त करत असाल तर लहान गळा करायला किंवा मोठा गळा करायला तुम्हाला शोल्डर जे आहे ते काय होणार आहे, कमी जास्त करावं लागणार आहे. मोठा किंवा लहान तुम्ही 1 इंचापेक्षा जास्त करू शकत नाही. जर तुम्हाला लहान करायचं असेल तर ते वाढतं आणि बघा, हा मोठा करायचा असेल तर ते कमी होतं. म्हणजे गळा रुंदी पण कमी होते आणि शोल्डर कमी होते. जर तुम्ही आहे याच पेपर पॅटर्नला खूप 2 इंच किंवा 1.5 इंच किंवा त्यापेक्षा जास्त 3 इंच गळा लहान किंवा मोठा केला तर तुमचा ब्लाऊज बिघडतो. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला मला एकच सांगायचं होतं की पेपर पॅटर्ननुसार तुम्हाला शोल्डर कमी जास्त करावं लागतं. म्हणजे रेडीमेड पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्ही 1 इंचापेक्षा जास्त गळा आहे तो कमी किंवा जास्त करू शकत नाही. जर तुम्हाला करायचं असेल तर शोल्डर आणि गळा रुंदी वाढवून घ्या. ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा, हे माप आहे म्हणजे साईजचं ते जसं आहे ना तसंच राहतं. समजा 32 साईजचं असेल तर 32 साईजच राहतं. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आता हा पहा, शिलाई करता नंतरचा दुसरा गळा. तर शिलाई करताना तुमचा गळा जर लहान झाला असेल पुढचा, जर तो मोठा करायचा म्हटलं तर तुम्ही अर्धा इंच किंवा पाऊण इंच वाढवू शकता. शक्यतो अर्धा इंच वाढवू शकता. बघा, खालच्या बाजूला अर्धा इंच, इथं टेपच्या 2 रेषा किंवा 3 रेषा एवढं वाढवायचं. आणि आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं 1 इंच किंवा 1.5 इंच, 1 इंच शक्यतो जसं आहे तसंच ठेवायचं. ही गोष्ट लक्षात घ्या. हा 2 नंबरचा आयडिया आहे तुम्हाला मी देत आहे ती. इथून पहा, अशा प्रकारे आखत जायचं. हा साधा ब्लाऊज आहे. साध्या ब्लाऊजचा गळा तुम्हाला दाखवते. आता बघा, 1 इंच वरनं मी जसं आहे तसं ठेवलेलं आहे. शेप अजिबात देखील हलवला नाही, कारण तुमचं शोल्डर डाऊन होईल तिकडंपर्यंत तुम्ही जर गेला ना गळा कट करत तर. आता बघा, याच्यावरती दुसरा पार्ट मांडला, टॅप केलं. आता दोन्ही गळे सेम टू सेम झालेले आहेत. साधा ब्लाऊज आहे हा, याला अस्तर नाही. आता बघा, हे कटिंग करून काढायचं अशा प्रकारे. तर वरून 1 इंच जसं आहे ना तसंच ठेवलेलं आहे. आता एक्स्ट्रा आहे ना ते कट करून काढलं. तर दुसऱ्या बाजूचं पण अशाच प्रकारे बघा, कुठेही शोल्डर डाऊन होणार नाही. अर्धा इंच गळा तुम्ही वाढवला, पाऊण इंच गळा वाढवला, कुठेही शक्यतो अर्धा इंचच वाढवा आणि वरून 1 इंच जसं आहे तसं ठेवा. हा साधा ब्लाऊज झाला. तर साध्या ब्लाऊजला ही भन्नाट आयडिया 2 नंबरच्या टिप्समध्ये तुम्हाला भेटलेली आहे, 2 नंबरच्या टॉपिकमध्ये. आता बघा, हे झाल्यानंतर हे गळा एकदम परफेक्ट झालेला आहे, शोल्डर डाऊन होत नाहीये. तर तोच गळा आहे परंतु अस्तरच्या ब्लाऊजचा, फ्रंट पार्टचा गळा आहे अस्तरच्या ब्लाऊजचा. तो कसा कमी करायचा, तर इथून बघा 1 इंच जसं आहे तसं ठेवायचं. आता ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे. 1 इंच जसं आहे तसं ठेवायचं. इथून अर्धा इंच गळा वाढवून घ्यायचा खालच्या बाजूला, अर्धा पाऊण इंच, शक्यतो अर्धाच इंच घ्या. इथून बघा, तो अर्धा इंच किंवा तुम्ही टेपच्या 3 रेषा किंवा 2 रेषा एवढं वाढवू शकता. जास्त वाढवू नका, नाहीतर स्पेस जास्त सुटेल. तर अशा प्रकारे आखून घ्यायचा, जसा मग अशी साध्या ब्लाऊजला आखला होता तसा. वरती अजिबात देखील जाऊन द्यायचं नाही. दुसरा पार्ट याच्यावरती मांडून घ्यायचा, टॅप करायचं. बघा, टॅप करून झालं. 3 नंबरचा हा टॉपिक आहे आपला.
इथून बघा अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची. आता तुम्ही डायरेक्ट कट करू शकत नाही, कारण तुम्ही डायरेक्ट जर कट केलं तर अस्तर ओपन होणार आणि ब्लाऊजचा पीस जो आहे तो ओपन होणार. जर अगोदर आपण शिलाई करून घेतलेलं होतं तर अशा प्रकारे काय करायचं, तुम्ही हे कटिंग करून घ्यायचं. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, अस्तरच्या ब्लाऊजचा फ्रंट गळा जो आहे तो मोठा करू शकता. आता यानंतर बघा हा पण पार्ट आहे, त्याला पण शिलाई मारून घ्यायची आणि पुन्हा कट करून काढायचं. 3 नंबरचा आयडिया झाली ही आपल्याला कटिंग करून काढायचं. आता हे पुढच्या गळ्याचं, तर बॅकनेकला कसं करायचं ते पण दाखवते तुम्हाला. बॅकनेकचा गळा मोठा कसा करायचा, ज्यावेळेस तुम्ही शिलाई करत असाल त्यावेळेस किंवा शिलाई करल्यानंतरचा. तर मी पूर्णपणे रेडी केलेल्या ब्लाऊजचा गळा यानंतर तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. हे बघा कुठेही शोल्डर डाऊन होत नाही, कारण 1 इंच आपण जसं आहे तसं ठेवलेलं आहे वरून, आणि गळा खालच्या साईडला गोलाकार सेप करून घेतलेला आहे आणि किती छान आलेला आहे. तर हा बघा रेडी झालेला ब्लाऊज आहे माझ्याकडे. रेडी म्हणजे पूर्णपणे शिलाई करून झालेला आहे. तर याचा गळा खूप छोटा झालेला आहे बघा बॅकनेकचा. तर हा गळा मोठा कसा करायचा, रेडी ब्लाऊजचा गळा मोठा करणं हा वाटतं तेवढं सोपं नाही. तर हा गळा खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मोठा करायला मी शिकवणार आहे. इथं बघा शोल्डर आहे ना ते ओपन करून घ्यायचा. तर गोट घातलेला नसेल तर ठीक आहे, गोट घातलेला असेल तर तुम्हाला थोडा जास्त त्रास होतो, परंतु मी गोट घातलेला नव्हता या ब्लाऊजला. आता काय करायचं, हे ओपन करून घ्यायचं. कशा प्रकारे ओपन करायचं, हे बघा शोल्डर ओपन करायचं. इकडच्या बाजूने पण शोल्डर ओपन करायचं, कारण शक्यतो बऱ्याचदा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचं हे शोल्डर जोडलंच जातं. बघा ओपन करून घेतलं. दोन्ही गळे एकमेकाला सेम टू सेम जोडून घ्यायचे आणि आता मध्यामध्ये मांडायचे, म्हणजे दोन्ही साईडला एकसारखा पार्ट येतो. तर इथून पहा 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. 1.5 किंवा तुम्ही 2 इंचावरती पण करू शकता, परंतु शक्यतो 1.5 इंचावरती करा. 1.5 किंवा 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. दोन्ही गळे एकसारखे जोडले, म्हणजे पलीकडचा पार्ट ना अलीकडला. आता आखून घ्यायचं, जेवढा गळा तुम्हाला मोठा करायचा आहे ना तेवढा आखून घ्यायचं. आता बघा दुसरा पार्ट याच्यावरती परत उलट मांडायचा आणि टॅप करायचं याच्यावरती, म्हणजे असं आपला जो खोडू असतो ना त्याचं उमटतं बघा, इकडच्या बाजूला उमटलं. आता उमटल्यानंतर काय करायचं, याच्यावरती डार्क करून घ्यायचं, जरा उमटलेलं आहे ते, म्हणजे लहान गळा मोठा करण्याची एक भन्नाट आयडिया आहे. आता बघा इकडचे जास्त दिवस ब्लाऊज ठेवले ना तुम्ही तरी पण असं होतं, गळा खूप छोटा होऊन जातो आपल्याला. तर तो मोठा करण्याची ही मस्त अशी आयडिया आहे. आता अशा प्रकारे टिप मारत 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 काय करायचं, शेवटपर्यंत जायचं. जिकडं आपण 1.5 किंवा 2 इंच ठेवलेला आहे ना तिथं अजिबात देखील काही करायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तिथून जर तुम्ही गळा वाढवला तर काय होतं, शोल्डर डाऊन होतं. आता एक्स्ट्रा आहे ना ते कट करून काढायचं. बघा किती सोपं, म्हणजे 1 इंच किंवा आता बघा याला गोट घालायचा. तुमच्याकडे जर या ब्लाऊजमधलं कापड असेल किंवा त्याच कलरचं असेल तर त्याच कलरचं घाला, नाही तर अशी पायपिंग लेस भेटते पहा, या लेसचा गोट ना याला घालून घ्यायचा. हे पहा अशा प्रकारे जर तुमच्याकडे अस्तरचं किंवा ब्लाऊजचं फॅब्रिक असेल तर ते वापरा. नसल सेम टू सेम कलरचं किंवा वेगळ्या कलरचं तुम्हाला आवडेल तसं, तर अशी पायपिंग आहे ना ती याच्यावरती लावायची. बघा पायपिंग लावून दाखवते. आता गोलगळ आहे म्हणल्यावर पायपिंग लावणं सोपं जाणार आहे. तर अशा प्रकारे काय करायचं, पायपिंग लावत लावत जायचं. तर रेडीमेड हा आपली 4थी आयडिया झालेली आहे गळ्याला गोट घालण्याची. इथे धागा थोडासा संपलेला होता, मी पुन्हा भरून घेतला आहे बॉबिनमध्ये. तर मस्त अशी ही आयडिया तुम्हाला पाहायला भेटणार आहे गळा मोठा करण्याची. तर पेपर पॅटर्नवरनं कसा करायचा, अस्तर नसलेल्या ब्लाऊजचा कसा करायचा, अस्तर लावलेल्या फ्रंट पार्टचा कसा करायचा, रेडीमेड तयार झालेल्या ब्लाऊजचा गळा मोठा कसा करायचा, किंवा शिलाई करताना जर तुम्हाला वाटलं की शिलाई करतानाचा 5वी आयडिया सांगते तुम्हाला लगेच. शिलाई करताना चा जो गळा असतो तो मोठा करायचा म्हटलं तर तुम्ही लगेच कट करून मोठा करू शकता. ते खूप सोपं आहे. अशा प्रकारे 5 आयडिया मी तुम्हाला दिलेल्या आहेत. गोट घालून पण तुम्ही हा गळा मोठा करू शकता. तर पॅच बसून सुद्धा हा गळा डिझाईनमध्ये करू शकता. अशा भरपूर सगळ्या काही आयडिया ज्या आहेत ना मी तुम्हाला या व्हिडिओमधून दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब न विसरता करून घ्या. कट्स मारायचे थोडेसे. बघा गळा किती मोठा झालेला आहे. ज्याने हा व्हिडिओ पाहिला तो फायद्याचा झालेला आहे त्यांना. आता या गोटाला ना टीप घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. तर मी टीप घालून घेत आहे. अशा प्रकारे टीप घालत 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 दुसऱ्या बाजूला जायचं. तर बघा किती फिनिशिंगमध्ये, म्हणजे मगाशी छोटा होता तेव्हा एवढा छान दिसत नव्हता. एवढा गोट घातल्यानंतर हा गळा जो आहे पायपिंग गोट रेडीमेड भेटतो बघा आपल्याला, तो रेडी झालेला आहे. तर छान असा हा गळा जो आहे तो बनवत बनवत मी आलेली आहे.
मस्त असा गळा हा रेडी झालेला आहे. किती मोठा तयार होणार आहे ते पण दाखवते तुम्हाला. बघा किती छान गळा तयार झालेला आहे. तर 5वी आयडिया कोणती? तर 5वी आयडिया तुम्ही रेडीमेड पेपर पॅटर्न नसेल आणि किंवा तुम्ही स्वतः ब्लाऊज कटिंग करत असाल आणि तुम्ही ती शिलाईच्या वेळेस तुम्हाला जर बॅक पार्ट असतो तो मोठा वाटला तर तुम्ही तो लहान किंवा मोठा करू शकता. तर तुम्हाला सांगते सर्व प्रकारचे गळे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, लहानाचे मोठे करू शकता. आता शोल्डर जॉईन करून घ्यायचं. बघा किती सोप्या पद्धतीने तुम्ही याला नॉड पण बसवू शकता. किती सोप्या पद्धतीने तुम्हाला हे दाखवलेलं आहे. तर पूर्ण गळा रेडी झाला, किती सुंदर दिसायला लागला आणि किती मोठा तयार झाला आणि लेस लावल्यानंतर तो किती ऍक्टिव्ह दिसायला लागला. खूपच मोठा आणि खूपच छान असा झाला. पायपिंग पण मस्त.